तुला समजत नाही का? तुने याला काय एवढा टाइम लावला? आज गुढी पाडवा आहे, तुला माहित नाही का लेका? आलो ना भाऊ, आता थोडासा टाइम झाला. जाऊ दे रोशा, आला ना तू, बस झाला. आपण काय करू, आज गुढी पाडवा आहे, आपण गुढी रचू आज. ठीक आहे भाऊ. हो, गुढी तर बाहेरच असता. मान्य आहे, गुढी बाहेर सजवत असता, पण आज आपण सजवली तर काय होते बे? काही बिघडते का? भाऊ, गुढी सजवायला लय सामान लागते. आंब्याच्या डासकोया, निंबाच्या डासकोया, बांबू, तांब्या, गाठ्या, साडी, एवढं सामान कुठून आणशील ना? मान्य आहे, एवढं सामान लागते, पण आपल्या घरी आहे ना बे सगळं सामान. चल, आपल्या घरचं घेऊ सगळं आणि आपणच गुढी रचू. चल भाऊ, मी निंबाच्या डासकोया, आंब्याच्या डासकोया आणल्या. मी बी हे बंद सामान घ्या आणला होता. आता आपण गुढी रचू. कवे आपण ना सगळं सामान तर आणलं, पण बांबू तर आणलाच नाही एखादा. जा एखादी काळी गिडी घेऊन ये, लंबी आणजो हो चांगली. हे बी चालून जाईल का थोडीशी? काही होत नाही, चल. अरे एवढा टाइम झाला, रोशा अजून नाही आला. भाऊ, हे आणलं. बापा बापा, बाहेर चोद्यात आभा चढीन कायच्या काही बी हुले काम करतले का? ठेवते, दुसरा घेऊन ये. भाऊ, हा पाय बरं. हा, येले म्हणतात बांबू. एकदम ओके रे रोशन. भाऊ, तुला साडी घालायचा अनुभव आहे का? पण मी कशी काय साडी घालीन बे? काही बोलतोय का बाहेड्या? तुला काऊन असं वाटलं? भाऊ, तुम्ही बरोबर असलं म्हणून म्हटलं एकदम. बरोबर रचलं. अरे ते मी पाहिलं ते युट्यूब वर, म्हणून आल्या मले. काय का दाखवतात काय मग? भाऊ, आता दिसली नाही आपली गुढी एक नंबर. एक नंबर नाही, माहोल दिसत आहे, माहोल. पहिली कशी चमकू राहिली. चल चल, घे परत बांधते बांधते अडी बांधता भाऊ. हा अन्न. हा, पद्धतशीर बांधतो रे. हो भाऊ, निसटली नाही पाहिजे झाले. तारानं बांधणं रे, तारानं बांधणं. बांधून राहिलो ना भाऊ. ऋषा, तुला माहित आहे का रे गुढी कोण उभी करता? हो भाऊ, माहित आहे भाऊ. मराठी महिन्याच्या नुसार आज नवीन वर्ष लागलं आणि हे गुढी आहे की नाही, आपण याच्यासाठी उभी करतो ताकी हे विजयाचं प्रतीक आहे. वारे मेरे भैया, मी तुला नक्षलवादी समजत जाऊ, तू तो बा देव माणूस निघला. वा, का मस्त बोलला रे का तू. एकदम बढिया रे बा.